शक्ती तू तुलाच देवी म्हणती, तुझ्याच पोटी विश्व जन्मते तुझीच अवघी महती. जरी तू अबला नसे दुर्बला कशास हा अन्याय, कोणी शापिता कोणी दुःखिता कोणाचा हा न्याय. एक संगिनी जणू रागिणी येईल तुझी या भेटी, तिने जन्म हा इथे घेतला सखे तुझ्याच साठी. तुला बनविण्या सशक्त सबला अन्याय निवारिणी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी. अगं एवढे कपडे कशाला? हो 2 दिवसासाठी नाशिकला जाताय ना? मग अगं फक्त 2 दिवसासाठी तर चाललोय. अगं एखादा शर्ट बर ग बाजा. असू द्या हो, पण 2 म्हणजे 2च दिवस ना? हा म्हणजे एखादे दिवस इकडे तिकडे होईल. चालणार नाही या, 13वा तुमचा वाढदिवस आहे. म्हणून तर. काय म्हणून तर? हा म्हणून तर 2च दिवसांचा प्लॅन केला ना. कसं आहे काम जास्त आहे ऑफिसमध्ये. कधीतरी आमच्यासाठी सुद्धा वेळ काढत जा. आम्हालाही तुमच्याशी खूप बोलायचंय, खूप फिरायचंय तुमच्या बरोबर. पुढल्या महिन्यात नक्की. तसंही काल प्लॅन करत बसलो होतो. निघताय ना? अगं खरंच. माझा आणि माझ्या मुलीचा तुमच्यावर अजिबात विश्वास नाहीये. आता ना अचानक प्लॅन बनवताना तुम्हाला सरप्राईजच करतो, तेव्हा विश्वास बसेल माझा. चल येतो मी. परवा रात्री येणार ना? परवा नाही, 13वा सकाळी. चल बाय. बाय. टेक केअर. ओके. अरे सचिन ये ना बस. हो ताई तू कशी आहेस? छान. तू कसा आहेस? मी मस्त. आणि भाऊजी कुठे आहेत? अरे ते 2 दिवसासाठी नाशिकला गेले, उद्या येतील. नाशिकला? हो. काही काम होतं का? नाही. आई बाबा कसे आहेत? पण माझ्या मित्रांनी तर आज भाऊजींना मॉल मध्ये पाहिलं. काय? अरे पण ते तर नाशिकला आहे. दुपारी फोन सुद्धा येऊन गेला त्यांचा. तेच तर सांगतोय, आज दुपारी माझ्या मित्रांनी त्यांना मॉल मध्ये पाहिलं. तुझ्या मित्राचा नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. नाही ताई, फार मोठा घोळ आहे. कसला घोळ? ताई वाईट वाटून घेऊ नकोस, पण तुझा भाऊजींवर कसला संशय आहे? काय बोलतोयस तू? खरं सांग ताई. तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाहीये. ठीक आहे, मग जरा स्पष्टच विचार. तुझा भाऊजींवर बाहेर काही अफेअर वगैरे असल्याचा काही संशय आहे? तू कुणाबद्दल काय बोलतोय याची कल्पना आहे का तुला? हो, चांगलीच कल्पना. कारण मॉल मध्ये माझ्या मित्रांनी त्यांना एका मुलीबरोबर बघितले. काय? अरे सांगितलं ना ते इथे नाही आहेत म्हणून. ते असण्याचा प्रश्नच येत नाही. तेच तर सांगतो ना ताई, इथेच काहीतरी गोंधळ होतोय. काही घोळ वगैरे नाही. तुझ्या मित्राचा नक्कीच गैरसमज झालाय. आणि ते इथे असते ना तरी माझा तुझ्यावर विश्वास बसला नसता. का? कारण माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते असं काही करूच शकत नाही. आणि ते मॉल मध्ये होते विसर. अरे आमच्यासाठी त्याला वेळ नाहीये त्यांच्याकडे. ठीक आहे, तू म्हणतेस तसं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. अरे तसंच आहे. बरं मला सांग आई बाबा कसे आहेत? छान आहे. चल ताई मी येतो. अरे असा काय आलास आणि लगेच निघालास? थांब जरा. अगं नाही, म्हणजे याच कामासाठी मी इथे तातडीने धावत आलो. चल मी येतो, नंतर भेटतो. बाय. हा रुमाल? हा रुमाल आहे का ग? नाही, असा कुठलाही रुमाल मी तुम्हाला दिला नव्हता. हा रुमाल ना, बरोबर आहे.
कसं आहे, तू जेव्हा रुमाल ठेवलास तेव्हा मी बघितलं नव्हतं ना, केवढी घाई होती जायची. आणि नंतर लक्षात आलं, मग पिऊनला सांगितलं नवीन आणायला. तो आरू. आणि हे सॉक्स सुद्धा हे सॉक्स माझे नाही आहेत. नाही म्हणजे आता माझे आहेत, पण तू दिलेल्यापैकी. नाही, ते मलाही माहितीये, पण हे कुठून आले? विश्वनाथचे. त्याने येताना 2 नवीन जोड आणले होते सॉक्स. तो म्हणाला तू हे घाल, मी एक घालतो. ठीक आहे. पण दुसऱ्यांचे सॉक्स तुम्ही कशाला घालता? अगं नवीन आहेत ते, त्याने वापरलेले नाहीत म्हणून घातले मी. तू काय माझ्या सामानाची झडती घेतेस? नाही हो, बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत ना, म्हणून विचारलं. आता बघा ना, तुम्ही घातलेल्या कपड्यांवरचा परफ्यूम सुद्धा अनोळखी आहे. विश्वनाथचा आहे. पण मी तुमचा दिला होता. त्याला माझा परफ्यूम आवडला म्हणून त्याचा मी वापरला, माझा त्याने वापरला. टी शर्ट सुद्धा तुम्ही वेगळा घातलाय. काय बोलतेस? पण हा विश्वनाथचा नसेल, कारण तुम्हीच सांगितलं ना ते टी शर्ट घालत नाहीत म्हणून. बरोबर ना? हो ना, त्यानेच प्रेझेंट केलंय मला. हो का? छान आहे. बरं, अजून काही विचारायचं बाकी आहे? नाही. मीरा, काय झालंय? काही नाही. खूप वेगळी वागतेस. नाहीतर माझ्यावर काही संशय आहे का? नाही हो. कुणी माझ्याबद्दल काही सांगितलंय का तुला? नाही. पण असं का विचारलं? नाही, तुझ्या या विचित्र वागण्यामुळे ना घाबरूनच जातो मी. आणि तुला वाटलं असेल ना की चोरी पकडल्यामुळे मी घाबरलोय म्हणून ना? हो ना? हा? नाही. बरं, तुम्हाला भूक लागली असेल ना, नाश्ता घेऊन येते. हो, भूक तर लागले, पण इच्छा नाहीये माझी. मी स्वतः तुम्हाला खाऊ घालते ना. आज तुमचा वाढदिवस आहे ना? हो, म्हणजे लक्षात आहे तर तुझ्या. मला वाटलं नवऱ्याची झडती घेता घेता विसरलीस की काय. हॅपी बर्थडे. थँक्स. हे घ्या. गिफ्ट? हे टी शर्ट? तुम्हाला प्रेझेंट मिळालेला नाहीये, आता मिळणार आहे. मी आणलंय तुमच्यासाठी. हो. अरे, असं अचानक? थोडक्यात वाचलो. तू तर वाट लावली होतीस माझी. मी काय केलंय? काय केलं नाही ते विचार. बरं, काय केलं नाही? तुला गंमत वाटते? काल ना बँड वाजला असता आपला. तो कधी ना कधी वाजणारच आहे ना. तू तर त्याचीच वाट बघतेस ना. साहजिकच बघणारच ना. अजून किती दिवस लपवणार ही गोष्ट? तू उगाच काहीतरी आपलं मध्ये काढू नकोस. का काढू नको? नाही नाही म्हणता आज 2.5 वर्ष होत आहेत. आज बोलतो, उद्या बोलतो. आजपर्यंत काही झालंय? मी इथे कशाला आलो देव? मग काय आता तिसरं घर थाटणार? मॉन यार, मी इथे वेगळ्या टेन्शन मध्ये, तुझं काहीतरी वेगळंच चाललंय. बरं, सांग काय झालं? काय होणार? त्या दिवशी जाताना तू इकडचा रुमाल आणि सॉक्स दिलास, सगळा घोळ झाला. हो, माझ्या ते नंतर लक्षात आलं. पण एवढं लक्ष असतं त्यांचं? बायकांचं सगळीकडे लक्ष असतं. तरीही इतक्या दिवसांपासून फसवतोयस. खरंच ग्रेट आहेस तू. आता जरा काही दिवस कमी येईन मी. त्यापेक्षा माझं ऐक, तुझ्या डोक्यात जे काही आहे ना ते एकदाच करून टाक. माझा तरी विचार कर. घे, रिलॅक्स जरा, थांब, सगळं नॉर्मल होऊन दे. हो, पण नॉर्मल झाल्यावरती तू नॉर्मल होऊ नकोस. नाही होणार, प्रॉमिस. चल बाय. का? का काय? वातावरण जरा तंग आहे. जरा वेळेचं गणित चुकलं ना तर हजारो प्रश्न विचारेल ती. चल बाय. हॅलो. अहो, कुठे आहात? लवकर येणार होतात ना.
ट्रॅफिक आहे. बर, काय म्हणाला? हो हो चालेल, ठीक आहे ठीक आहे, ओके बाय. ताई ताई, अगं तुझा माझ्यावर विश्वास बसत नव्हता ना, म्हणून सगळी माहिती घेऊनच मी आलोय. कशाबद्दल रे? अगं भाऊजींबद्दल. हो अगं, त्या दिवशी माझ्या मित्रांनी त्यांना जिथे पाहिलं ना, ते भाऊजीच होते. म्हणजे ते नाशिकला गेले नव्हते? नाही. आणि त्यांच्या बरोबरची ती मुलगी? त्यांचं तिच्याबरोबर अफेअर चालू आहे. आणि हा तिचा पत्ता. काय बोलतोयस तू? हो. अगं अगं आपल्याला जसे वाटतायत ना, तसे नाहीयेत आपले भाऊजी. हे असं काही करतील यावर माझा विश्वासच बसत नाहीये. सचिन, मला तिला भेटायचंय. हो, कधी भेटूया? आत्ता. ठीक आहे, चल. नमस्कार. नमस्कार. सॉरी, पण मी तुम्हाला ओळखलं नाही. मी मीरा श्रीकांत सुर्वे. नावावरून ओळखलं वाटतं. हो. तुम्ही इथे? यावं लागलं. तुम्हा दोघांचं लग्न झालंय? हो, पण तुमच्यासारखं वाजत गाजत नाही. मनाने आम्ही एक आहोत. अरे वा, कधीपासून एकत्र राहताय? 3 वर्ष झाली. बापरे, म्हणजे माझे डोळे उघडायला 3 वर्ष लागली. तुम्ही या ना, बसा. नको, फक्त तुम्हाला बघायचं होतं. बघितलं. मी लहान आहे तुमच्याहून. तू म्हणा ना. मला काही म्हणायचं नाही. हे इथे कधी येणार आहे? आज उद्या नाही, पण परवा येतील. अरे हो, 2 दिवसाची टूर असेल. हो ना? यांनी तुला फसवलं की माझ्याबद्दल सांगितलं होतं? माहित होतं मला. तरी पण कधी कधी मनाचं कळत नाही माणसाला. हो, पण यामुळे प्रत्यक्ष 3 आणि अप्रत्यक्ष अनेक आयुष्यांची माती होते. या समाजात मनावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी स्त्रियांची असते. पुरुष काही करायला मोकळे असतात. आपल्या केसमध्येही नुकसान होणार आहे ते आपल्या दोघींचं. हे बघा, मी तुम्हाला आश्वासन देते, मला कितीही त्रास झाला ना, तरी मी तुम्हाला त्रास होऊ देणार नाही. तुझ्या जागी मी असते ना, तर मला सुद्धा हे बोलण्यापासून पर्याय नव्हता. कारण आमच्या आयुष्यात तू आलीयस. हो, पण मी आधीपासूनच होते. सॉरी, पण ओके, बाय. मला तुमचं हे प्रकरण कळलंय हे अजून ह्यांना माहित नाही. ते त्यांना कळू दे. चल दा. ताई, अगं असं रडून काय होणार आहे? आणि तेही अशा माणसासाठी. सगळं व्यवस्थित चाललं होतं. हे अचानक काय घडलं रे माझ्या आयुष्यात? का केलं त्या माणसाने असं? मी काय कमी केलं होतं त्यांचं? त्यांच्यासाठी स्वतःचा कधी विचार केला नाही. ताई ताई, शांत हो बघू, शांत हो. अशी रडू नकोस. आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. एका क्षणात आयुष्य नकोसं वाटायला लागलंय मला. आई, असं नको बोलूस. अगं तूच जर अशी बोललीस तर सोनूने कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? मला काय करावं काहीच कळत नाहीये. ताई, हे बघ, भाऊजींनी जे केलं ते चुकीचं केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळावी असं जर तुला वाटत असेल ना, तर
तर काय? त्यांना शिक्षा होऊ शकते. हो, नक्कीच. मग माझी तयारी आहे. कुठे जायचं आपण? ऍडव्होकेट शालिनीकडे. ॲडव्होकेट शालिनी. नमस्कार, मी राकेशचा मित्र सचिन. नमस्कार. हा, मला राकेश बोलला होता. हो, आणि ही माझी बहीण मीरा. नमस्कार. नमस्कार. बोला, काय काम होतं? माझ्या नवऱ्याने हे बघा, जी गोष्ट करताना त्यांना काहीही वाटलं नाही, ती गोष्ट सांगताना तुम्हाला का रडू येते? शांत व्हा बघू आधी. माझ्या नवऱ्याने दुसरी बाई ठेवलीये. ठेवलीये की लग्न केलंय? लग्न केलंय. किती वर्ष झाले? 3. आणि तुम्हाला आत्ता कळलं? हो. कधी संशय सुद्धा आला नाही. गुन्हा त्यांनी केलाय ना, मग तुम्हाला घाबरण्याचं किंवा असं चाचरत बोलण्याचं काहीच कारण नाहीये. आता मला जे काही झालंय ते अगदी सविस्तरपणे सांगा. हे महिन्यातून 1-2दा असे 2-3 दिवसासाठी टूरवर जातात. हा रुमाल हा रुमाल आहे का ग? नाही, असा कुठलाही रुमाल मी तुम्हाला दिला नव्हता. बरोबर आहे. कसं आहे, तू जेव्हा रुमाल ठेवलास तेव्हा मी बघितलं नव्हतं ना, केवढी घाई होती जायची. आणि नंतर लक्षात आलं, मग पिऊनला सांगितलं नवीन आणायला. तो रुमाल. आणि हे सॉक्स सुद्धा. हे सॉक्स माझे नाही आहेत. नाही म्हणजे आता माझे आहेत, पण तू दिलेल्यापैकी. नाही, ते मलाही माहिती आहे, पण हे कुठून आले? विश्वनाथचे. त्याने येताना 2 नवीन जोड आणले होते सॉक्स. तो म्हणाला तू एक घाल, मी एक घालतो. ठीक आहे. पण दुसऱ्यांचे सॉक्स तुम्ही कशाला घालता? अगं नवीन आहेत ते, त्याने वापरलेले नाही आहेत म्हणून घातले मी. तू काय माझ्या सामानाची झडती घेतेस? नाही हो, बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत ना, म्हणून विचारलं. आता बघा ना, तुम्ही घातलेल्या कपड्यांवरचा परफ्यूम सुद्धा अनोळखी आहे. विश्वनाथचा आहे. पण मी तुमचा दिला होता. त्याला माझा परफ्यूम आवडला म्हणून त्याचा मी वापरला, माझा त्याने वापरला. टी शर्ट सुद्धा तुम्ही वेगळा घातलाय. काय बोलतेस? पण हा विश्वनाथचा नसेल, कारण तुम्हीच सांगितलं ना ते टी शर्ट घालत नाहीत म्हणून. बरोबर ना? हो ना, त्यानेच प्रेझेंट केलंय मला. हो का? छान आहे. माझ्यावर काही संशय आहे का? नाही हो. कुणी माझ्याबद्दल काही सांगितलंय का तुला? नाही. पण असं का विचारलं? नाही, तुझ्या या विचित्र वागण्यामुळे ना घाबरूनच जातो मी. ओ, तर असं सगळं प्रकरण आहे. हो. ताई, आता तुम्हीच याच्यातून मार्ग कसा काढायचा ते सांगा. हे बघा, त्यांच्याकडून गुन्हा घडलाय हे 100% खरं. हे बघा, तुम्ही त्यांना शिक्षा देऊ शकता आणि पूर्ण संपत्तीवरही तुमचा अधिकार राहील. म्हणून आता तुम्ही ठरवायचं की नक्की काय करायचं. मी एक छोटा सल्ला देऊ? तुम्ही शांतपणे 2 दिवस घ्या, विचार करा आणि मग ठरवा नक्की काय करायचं ते. बघा, म्हणजे ओके, विचार करा. ठीक आहे ताई, आम्ही तुम्हाला 2 दिवसानंतर येऊन भेटू. नक्की. ताई, तू म्हणतेस ते खरं आहे, पण तुझ्या पुढच्या आयुष्याचं काय? या माणसाबरोबर 1 दिवस सुद्धा राहू शकणार नाहीये. खरंच मी चुकलो, मला माफ कर. मी तुम्हाला माफ केलंय असं समजा, पण मग आता ही चूक तुम्ही कशी दुरुस्त करणार आहात ते सांगा.
पुन्हा केव्हा भेटायला येऊ तुम्हाला? आता भेटायचं डायरेक्ट कोर्टातच. हा, तर मला म्हणायचं होतं की गेल्या 3 वर्षापासून तुमचे आणि नयनाचे संबंध, बरोबर? हो, पण एक मित्र म्हणून.